फिर्यादी अबुजर मौलाली बिराजदार वय 20 व्यवसाय इलेक्ट्रिशियन राहणार प्लॉट नंबर 92 कस्तुरबा नगर नई जिंदगी बसवारूड मठाजवळ नई जिंदगी सोलापूर याचा भाऊ उमर मौलाली बिराजदार या 6 ऑगस्ट 2026 रोजी मध्यरात्री 12:15 ते सकाळी 9:30 दरम्यान नई जिंदगी पाण्याची टाकी सोलापूर येथे कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून धारदार हत्याराने डोक्यात गालावर हातावर वार करून जीवे ठार मारले होते। या फिर्यादीवरून MIDC पोलीस स्टेशन सोलापूर शहर येथे भारतीय न्याय संहिता 2023 कलम 103(1) प्रमाणे 6 ऑगस्ट रोजी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलीस ठाणे हद्दीत रात्रीच्या वेळेस खुनासारखा गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडल्याने घटनेचे गांभीर्य पाहून पोलीस आयुक्त M राजकुमार, पोलीस उपायुक्त गुन्हे अश्विनी पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ प्रीतम यावलकर, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे दिलीप पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 1 अरुण देवकर यांनी पोलीस स्टेशनकडील अधिकारी व अंमलदार यांना गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन केले होते। पोलीस आयुक्तालय सोलापूर शहराकडील वरिष्ठ पोलीस अधिकारी, वरिष्ठ पोलीस गुन्हे शाखा अरविंद माने आणि त्यांच्याकडील तपास पथक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक MIDC पोलीस स्टेशन सोलापूर शहर BS बिराजदार, पोलीस निरीक्षक गुन्हे संगीता पाटील तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख आणि त्यांच्या पथकातील अंमलदार यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळास भेट दिली। घटनास्थळाच्या परिसरातील CCTV फुटेजची पाहणी सुरू केली। गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती मिळवण्याचे काम तात्काळ सुरू केले। 6 ऑगस्ट 2026 रोजी अल्फाज शेख यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की नई जिंदगी पाण्याची टाकी येथे मयत इसम नामे उमर बिराजदार याचा खून केलेले 3 इसम हे अक्कलकोट रोडवरील BSNL टॉवर जवळील मोकळ्या मैदानात थांबले आहेत। मिळालेल्या माहितीप्रमाणे पोलीस सब इन्स्पेक्टर अल्फाज शेख आणि पथकाने BSNL टॉवर जवळ मल्लिकार्जुन नगर ब्रिजच्या बाजूस सर्व्हिस रोडवरील फुटपाथ जवळ थांबलेल्या 3 संशयित इसम नामे मंसूर अली मोहम्मद नदाफ वय 22, अहमद इक्बाल सय्यद वय 22, अविनाश दशरथ चव्हाण वय 20 यांना चौकशीकामी ताब्यात घेतले। नमूद 3ही इसमांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यापैकी इसम नामे मंसूर अली नदाफ याने सांगितले की 6 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास तो आणि त्याचे मित्र अहद इक्बाल सय्यद, अविनाश दशरथ चव्हाण आणि आणखी एक मित्र उमर मौलाली बिराजदार असे नई जिंदगी पाण्याच्या टाकीखाली गप्पा मारत होते। त्यावेळी त्यांच्यात पूर्वी झालेल्या वादावरून भांडण सुरू झाले। तेव्हा मंसूर अली नदाफ याचे मित्र अहद इक्बाल सय्यद, अविनाश दशरथ चव्हाण यांनी उमर बिराजदार यास पकडले आणि मंसूर अलीने त्याच्याकडील धारदार शस्त्राने उमर याच्या डोक्यात 4-5 वार केले। त्याच्या गालावर हातावर मारले। उमर जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडला असे सांगून वरील आरोपींनी मिळून त्यांचा मित्र उमर बिराजदार याचा खून केल्याची कबुली दिली। वरील नमूद 3 आरोपींच्या ताब्यात असलेली गुन्ह्याच्या कामात वापरलेली 70,000 रुपये किमतीची एक हिरो स्प्लेंडर मोटरसायकल जप्त करण्यात आली। वरील 3 आरोपींना खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे। अशा प्रकारे गुन्हा घडल्यापासून 24 तासाच्या आत कौशल्याने आणि अविरत प्रयत्नाने गुन्हा उघडकीस आणला आहे। ही कारवाई M राजकुमार, पोलीस आयुक्त सोलापूर शहर प्रीतम यावलकर, पोलीस उपायुक्त परिमंडळ अरुण देवकर, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 1 BS बिराजदार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक MIDC पोलीस स्टेशन सोलापूर शहर संगीता पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख अल्फाज शेख, पोलीस उपनिरीक्षक तसेच त्यांच्या पथकाने पार पाडली।